विकसित भारत संकल्प यात्रेचे प्रभाग 18 मध्ये स्वागत करण्यात आले। यावेळी आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने आयोजित केलेल्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घेत महापालिकेचे आभार मानले। या शिबिरात अवघ्या 3 तासात 87 नागरिकांना आयुष्यमान कार्ड काढून देण्यात आले। 10 जानेवारी 2024 पासून सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे। या संकल्प यात्रेच्या 5व्या दिवशी दुपारी 100 फुटी साई मंदिराजवळ संकल्प रथाचं स्वागत करण्यात आलं। यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, सचिन सागावकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, जनसंपर्क अधिकारी धनंजय अर्शद, ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल धनवडे, डॉक्टर छाया हंकारे, डॉक्टर अलका तोडकर, स्वच्छता निरीक्षक कोमल कुदळे, टीबी विभागाचे नितीन देसाई, राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या ज्योती सरवदे, प्रधानमंत्री आवास योजना समितीचे सागर शिंदे, पंचायत राज व ग्रामीण विकास आघाडीचे श्रीकांत शिंदे, रवींद्र वादवणे, शैलेश पवार, रेखाताई इंगळे, आशिष साळुंके, ललिता कांबळे, मनीषा सातपुते, गायत्री सुथार, प्रदीप करवेकर, रोहिणी मंगल, स्मिताताई भाटकर, स्नेहजा जगताप आदींसह नागरिकांनी उपस्थिती लावली होती। उद्या सोमवारी सकाळी 9 वाजता मिरज शास्त्री चौक आणि दुपारी 3 वाजता मिरज रेल्वे स्टेशन येथे विकसित भारत संकल्प यात्रा येणार असून या ठिकाणी आयोजित विविध शासकीय योजनेची माहिती देणाऱ्या स्टॉलला नागरिकांनी भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे। आत्मनिर्भर राष्ट्र बनवणे, वसाहतवादी मानसिकतेची गुलामगिरी तोडणे, आपल्या वारशाचा प्रचार करून साजरा करणे, एकता मजबूत करणे आणि जे देशाचे रक्षण करतात त्यांचा आदर करणे।